महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहे. आज अनेक स्पर्धा बॉक्स स्वरूपामध्ये संपन्न केल्या जातात. सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये पीपी बिलीवर रोहित आणि अजिंक्य. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्राईकला अजिंक्य आणि बॉलर आहे ओव्हर नंबर 1 मध्ये प्रथमेश. हॅलो, आपले जे खेळाडू आहेत, जे बाकीच्या टीमचे खेळाडू, विनंती आहे इकडे लक्ष द्या. मागे चौक्याच्या लाईनला आणि वंडीच्या लाईनला लक्ष ठेवा. काय मिसयूज नाही व्हायला पाहिजे. अंपायरकडून जर दिसला नसेल तर व्यवस्थित डिसिजन देऊन हे करा. मागे लक्ष ठेवा प्रसाद दादा. सर्वांनी लहान मुलांना विनंती, हात वगैरे पडद्यावर कोणी ठेवू नका. क्रुशल मॅच आहेत सर्व आता याच्यानंतर. धन्यवाद. पहिलाच बॉल फुलरलेनचा ड्राईव्ह चांगला होता, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग पिडॉनच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे धाव मिळणार नाहीये रोहितला. सेकंड बॉल प्रथमेश, गतीमध्ये परिवर्तन आणि खूप चांगला ड्राईव्ह. पहिला चौकार इथे आला रोहितच्या बॅटमधून. चौकार आल्यानंतर बा टाळ्यांचा गजर होतोय. आतषबाजी केली जाते, कारण का करू नये, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये सेकंड बॉलमध्ये रोहितनं चौकारानं आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या स्कोर बोलते आता 4. प्रथमेश राऊंड द विकेटने तयार बॉलिंगसाठी. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा चांगला गॅप शॉट आहे. ड्राईव्ह चांगला घ्या, ड्रायव्हिंग लेन वरती बॉल होता आणि ते आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय रोहितच्या बॅटमधून. पूर्ववृत्ती आतापर्यंत 8 रन. सध्या तरी 3 बॉलचा खेळ संपलाय. धाबा घेत 8. या मॅच मध्ये पंचांची भूमिका पाहता आकाशाने आली. हे 2 पंच आता पंचांची भूमिका पार पाडत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. आक्रमण सुरू केलंय रोहितनं पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेशच्या विरोधामध्ये. फुलरलेनचा बॉल बजाव. ड्राईव्ह चांगला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय रोहितच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 12. ओहो, पुन्हा एकदा फुलरलेनचा हा बॉल जाईल आता सीमारेषा पलीकडे, म्हणजे आता रोहित बाद होईल. पहिला धक्का दिलाय प्रथमेशनं टीम पीपी बिलीव टीमला. पहिला धक्का, रोहित बाद. आणि आता नवीन बॅटर आहे तुषार रेवाळे. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 12 रन. 3 चौकार चांगल्या पद्धतीनं साकारले रोहितनं, परंतु फटका फसलाय आणि तिथे षटकार मारत तो आऊट झालाय. चला, आमचे मित्र सारसोले गावचे हर्षल मडवी, टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर ऑलराऊंडर खेळाडू, त्यांचं आगमन झालं. मी आमंत्रित करतो हर्षल, आपण यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. 18 प्रीमियर लीग 2026 मध्ये. अंपायरचा सिग्नल येतो वाईट +1. 2 धाबा येत आहेत आणि टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 14. तुषारसाठी हा बॉल सोडला विकेट किपर साठी. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. किरण यंदे, देवा गायकवाड, बारबे काका या सर्वांनाच आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय बाबू भोसले यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा यावं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मित्रांनो, पहिला षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पीपी बिलीव या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 1 गडी बाद 15. सुरुवात तर चांगली झाली, परंतु रोहितची विकेट गेली. हे सुद्धा थोडंसं दुःख असेल पीपी बिलीव या टीमवरती. दुःख आनंद हे क्रिकेटनं भरपूर दिलाय. क्रिकेटनं आपली नाती गोती जपलेली आहेत. क्रिकेटनं आपल्याला एका कुटुंबाला एकत्र केलेलं आहे.
अगदी सर्वांना वेड लावणारा खेळ कुठला असेल तर क्रिकेट 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 आणि क्रिकेटच. आज महाराष्ट्र नाही आहे, भारत नाही तर अखंड विश्वामध्ये क्रिकेट हा खेळ अगदी आनंद गोविंदानं खेळला जातो. गोलंदाजीसाठी आलाय आकाश पाटील. पहिलाच बॉल, इथे फिल्डिंग चांगली होती आकाशची फॉलो थ्रोमध्ये, त्यामुळे धाव येणार नाही आहे. पहिला बॉल डॉट आलाय. आकाश भोजमल पाटील जे पुरस्कर्ते आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, क्रिकेटची प्रचंड आवड आणि चांगला खेळतो आकाश. गेल्या वर्षी सुद्धा आकाशनं कमाल केली होती, चांगल्या खेळ त्यानं साकारल्या होत्या, चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलं होतं. फुलर लेनचा बॉल इथे, ओहो प्रयत्न चांगला आहे. बघूया आता अंपायर काय डिसिजन देईल. चला आता ऑनफिल्ड पंच DRSची मागणी करते. तिसऱ्या पंचांची आता मदत घेतलेली आहे. TV अंपायरची मदत आता घेतली जाते. सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे कुठलीही चिंता करू नका. आता हा डिसिजन आपण TV अंपायर सोपवलेला आहे. प्रयत्न चांगला केला होता, शतरक्षक होते तिथे रोहित जाधव. चांगला प्रामाणिक प्रयत्न, अगदी आतमध्ये ढकलला बॉल, परंतु एक्झॅक्टली आतमध्ये ढकलत असताना त्या सिच्युएशनला, त्या परिस्थितीला त्या खेळाडूचा पाय त्या रोपला लागलाय का याची आता पडताळणी केलेली आहे. चला आता पंच जातील आणि आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील की हा चौकार आहे की नाही. चला नाही आहे, म्हणजे चांगली फिल्डिंग रोहित जाधव यांची. डॉट बॉल. टीमची धावसंख्या आहे 15 या आकड्यावरती. खरं तर एक रन आलाय, एकमेकांना क्रॉस झाल्यामध्ये एक रन कंप्लीट झालेले आहे. 16 रन, 1.2 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 16. आकाश पाटील पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला आता तुषार रेवाळे बॅटिंगसाठी. पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न, इथे खरा फिल्डिंग आणि ते पहा नॉट आउटचा इशारा येतोय पंचांचा, म्हणजे 1 रन तुषार रेवाळेच्या बॅटमधून कंप्लीट झालेले आहे. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने या डिसिजनला चॅलेंज केलेला आहे. ऑनफिल्ड डिसिजन आहे नॉट आउट, परंतु DRS सिस्टीम आहे. आता क्रिकेट बदललंय मित्रांनो, क्रिकेट आता चेंज झालेलं आहे. क्रिकेटमध्ये भरपूर सुधारणा झालेल्या आहेत. आज बरेच तंत्र क्रिकेटमध्ये विकसित झालेले आहेत, टेक्नॉलॉजी आलेली आहे. सध्या डिजिटल जमाना आहे, त्यामुळे आता सर्व गोष्टी राहुल सोप्या झालेल्या आहेत. आता काही वर्षानंतर आपल्याला जेवण करताना हात वापरावे लागणार नाही आहे, तर मात्र ऑटोमॅटिक आपल्या तोंडामध्ये काहीतरी मशीन येईल जेवणाची. चला आउट येतोय, म्हणजेच पंचांचा इशारा आता थर्ड अंपायरचा. OUT फलंदाज तुषार रेवाले बाद. DJ वाजवा. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय सोहम. आकाश पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, चांगला गॅप शोधलाय सोहमनं आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबा मिळतील सोहमला. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 20 रन 20, 2 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आकाशची. त्यानंतर बॅकअपला अक्षय आले होते. 1 धाव इथे मिळताना दिसेल. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 21.
बघा आपल्या स्क्वॉडमधून कुठलाही खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणार नाही. तुमचे राखीव खेळाडू आहेत मागे. 21 धाबा झालेत धावपलकावरती आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी तुमचे राखीव खेळाडू पाहिजे. बॅकफुटला जात असताना एक चांगला पंच फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे धाव येणार नाहीये. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पीपी बिलीव इथे टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 21 धावा झाल्यात. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. हॅलो हॅलो चला, सेकंड ओव्हर संपलेली आहे. तर थर्ड ओव्हरमध्ये संकेत आला बॉलिंगसाठी. समोर आहे सोहम. सोहमने एक चौकार मारलाय. हा बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर टाकलाय, त्यामुळे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने आता धावा झालेत 22. बघा नेक्स्ट मॅचचा टॉस कधी केला जाईल तर या मॅचचा पहिला डाव संपल्यानंतर लगेचच आपल्याला टॉससाठी यायचं आहे. लक्षात घ्या, हिटमॅन वॉरियर्स आणि राम योद्धा आपल्याला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी तयार राहायचं आहे. ओहो, ड्राईव्ह चांगला होता. सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केला, परंतु तितकी चांगली फिल्डिंग ऑन साईडला, त्यामुळे धाव येणार नाही आहे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. पुढे सरसबत मारण्याचा प्रयत्न. 1 रन चांगली चोरली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला सूचना आहे आणि आमचे युवा उद्योजक सन्माननीय श्री प्रनिल उतेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चला, 1 रन आली घोषाकी क्षेत्राची आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 23 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आपण तयार राहायचं आहे, कारण ही इनिंग संपल्यानंतर 24 धावा, माफ करा, ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. ओहो, खूप चांगला झेल टिपला देते. थोडासा हवेत खेळला होता सोहमनं हा फटका सॉफ्ट हँडेडने, परंतु लॉंग ऑफला खूप चांगला झेल आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 लागतोय पीपी लाईव्ह या टीमला. सोहम बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या साठी आला मैदानामध्ये, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण बाउंड्रीज तुम्ही पाहता. रॉयल स्टॅग ही ब्रँडिंग जी केलेली आहे ती त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि तो बॅटिंगसाठी आला कल्पेश वाडेकर. संकेत राऊंड द विकेट. ओहो, फटका चांगला आहे. फिल्डिंग चांगली होती, परंतु प्रयत्न चांगला, परंतु बॉल त्याला हुलकावून देत. बॉल सीमारेषा पलीकडे कल्पेश वाडेकरच्या बॅटमधून येतोय हा 18 प्रीमियर लीगचा चौकार. एकच धावा आहे, माफ करा. 25 धावा झाल्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. सन्माननीय निशांत चिकळे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि तो लहान पोरगा, अंपायरच्या मागे लहान पोरगा, तो पडदा पकडू नका प्लीज. ओहो, इथे फटका फसलाय आणि फलंदाज आउट होतोय. कल्पेश वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का लागतोय. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 25 धावा 25. अभिजित भोर आणि निशांत चिखले यांनी स्टेजवर यावे. धन्यवाद.
4 धाबा देत असताना संख्येनं 2 विकेट काढले तर अक्षय काले स्वतः टीमचे संघ मालक बॉलिंगसाठी आलेत शेवटचं षटक टाकण्यासाठी. ॲक्शन चांगले आहे, अराउंड ॲक्शन आहे. पहिला बॉल सिंगल आली, सिंगल ना त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोरवरती रन आहे 26. फारशा धावा नाही आहेत पीपी बिलीवच्या. म्हणजे चांगला खेळ केला मैत्री टायटन्सनं. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, इथेही धाव नाही. म्हणजे आणखीन एक डॉट बॉल आला अक्षय कालेकडून. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. 4 गडी बाद 26. सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. फ्लडलाईट्स मध्ये सुरू असलेली ही स्पर्धा. इथे चांगला फटका, चांगली फिल्डिंग, 1 धाव तरी मिळते फलंदाजाला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 27 धावा झाल्यात. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी अक्षयची. ओहो, आणखीन एक चांगला फटका, रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे आणखीन एक धक्का लागतोय पीपी बिलीव या टीमला. फलंदाज बाद. तर टीमची धावसंख्या 27ला 5. 6व्या आणि 7व्या क्रमांकाची जोडी आता मैदानावरती खेळते. मैदानामध्ये टीव्ही अंपायरची आता मदत घेत आहेत. पंचांच्या निर्णयाला आता चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने मैत्री टायटन्स. सर्वांचं सहर्ष स्वागत, वेलकम बॅक. सेक्टर 18 प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. समाजसेवक भोजपाल पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर समाजसेवक संजय सपकाळ हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. शशांक संसारे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही करू हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय मैत्री टायटन्स या टीमचं. चला, या ठिकाणी जेवढे जेवढे ज्येष्ठ नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत. चांगला फटका आहे, बाउन्स आहे, 1च धाव मिळेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आले आणि सिंगलनं आता पहिला डाव संपलाय. आणि पहिला डाव संपत असताना पीपी बिलीव या टीमनं बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या 5 गडी बाद. 28 आणि 29 धावा विजयासाठी करायच्या आहेत मैत्री टायटन्स या टीमला. 24 बॉल 29 धावा. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम हिटमॅन वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि राम योद्धा टीमचा कॅप्टन आपण लगेचच त्वरित टॉससाठी यायचं आहे. कारण अगोदरच आम्ही सूचना केली होती की या मॅचचा पहिला डाव संपल्यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्यामुळे राम योद्धा आणि हिटमॅन वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. एकोणतीस धावांचं लक्ष्य आहे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी समाजसेवक भुजमल पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या पवित्र शुभास्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे.
चला 29 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. मैत्री टायटन्स या टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान करीत झालेली आहे. मयूर स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला प्रथमेश. आणि गोलंदाजीसाठी रोहित काले ओव्हर नंबर 1 मध्ये. सामना सोपा नाही आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ अगदी जवळून माहीत आहे. चला राम योद्धा टीमच्या बाजूने निर्णय लागलाय आणि टॉस जिंकल्यानंतर लगेच धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. ओहो चांगला ड्राईव्ह फुटबॉल क्रिकेटमध्ये रनआउटची संधी होती ती ही गमावली. जरी रोहित हाताने सुद्धा प्रयत्न केला असता तरी सुद्धा रनआउट भेटला असता. तर चला सचिन दिघे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आदरानं आपलं हार्दिक स्वागत. पहिला बॉल डॉट आलाय. ओहो इथे बघूया आता पंच डिसिजन देत आहेत व्हाईट बॉलचा, म्हणजे एक्स्ट्राच्या मदतीने आता संघाचा श्री गणेश झालाय. मैत्री टायटन्स संघाचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोरवरती आता 1. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग, खराब गोलंदाजी आता सध्या रोहितची. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. स्कोरवरती रन आहे 2. फक्त एकाच चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातला. सामना सोपा नाही आहे मित्रांनो. जरी 29 धावा असल्या 24 बॉलमध्ये तरी बॉक्स क्रिकेटमध्ये हे लक्ष्य मोठं आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही मानतो 80 धावा चेस होतात, 100 धावा चेस होतात, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये तसं नाही आहे. खूप कठीण असतं. लक्ष्याचा पाठलाग करत असताना आणखीन एक चांगली फिल्डिंग. विकी कडून बॉल स्टॉप केलाय. आणखीन एक डॉट बॉल रोहितचा. ओहो ऑन साइडला फक्त बॅकफुटला जाऊन ढकललाय, दिशा दिली. एक रणनीती कंप्लीट झालेली आहे आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलंय मयूरनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहे स्कोर बोर्डते 3. बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडलाय विकेट किपरसाठी. पंचांचा सिग्नल येते व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर रोहितनं 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी. टीमचे कॅप्टन आहेत, संघनायक आहेत, संघाचा तारणहार आणि त्याच्याकडून चुका होणं. चला बाउंड्री पडदा पकडू नका कोणी. जे आमचे लहान मुलं आहेत ते सर्वांना विनंती आहे की आपण उभे राहा पण बाउंड्री पट्ट्याला हात लावू नका. वाईड आहे असं नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन सांगतोय. वाईडच्या 4 धावा आल्यात आणि आता एक बॅटनं, म्हणजे बॅटनं फक्त सिंगल आली. टीमची धावसंख्या 5. ओहो चांगला टॅपिंग, फक्त एकच धाव मिळेल. टॅपिंगला फक्त एकच धाव ना. बॉल द्या बॉल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 6 रन. जुना द्या. या मॅच मध्ये आकाश आणि अली हे 2 पंच आपल्याला पंचांची भूमिका पार पाडताना दिसत आहेत. व्यासपीठावरती अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सचिन लवटे साहेब इथे उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर समाजसेवक भोजमल पाटील साहेब उपस्थित आहेत, तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बारबे साहेब इथे उपस्थित आहेत. ओहो चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका आणि ते 1 धाव मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैत्री टायटन्स या टीमची धावसंख्या आहे बिनगडी बाद 7 रन. आणि त्याचबरोबर हेंगे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही करूया सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. तुषार रेबाले 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. इक्वेशन मॅच नीड. ऑन साईडला बॅटला चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर बॅकफुटला जाऊन ऑन साईडला फक्त दिशा दिली.
सिंगलनं 1 रन कंप्लीट केलेली आहे आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअरवरती 8 म्हणजे आता 17 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 17 चेंडू 21 रन हे समीकरण. फुलटॉस बॉल संधी होती परंतु मिड ऑफला चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे. सामना सोपा नाही आहे. एक डॉट बॉल आता दबाव वाढवेल मैत्री टायटन्स या टीमचा. 16 बॉल 21 आता 16 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे कारण टीमची धावसंख्या ही स्कोअर बोर्डवरती एक्स्ट्राच्या मदतीने 9. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तुषार ऑन मार्क. नो बॉल आहे. आता डोक्याला हात मारलाय. सुरुवातीलाच अंपायरनं कॉल केला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आणखीन 1 रन वाढली असती किंबहुना कदाचित चौकार सुद्धा आला असता. ओहो चांगला स्टॉप, चांगली फिल्डिंग परंतु 1 धाव काही रोखू शकला नाहीये. 11 धावा झाल्यात. 1.3 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा म्हणजे 9 चेंडूंचा खेळ संपलाय. ओहो पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग परंतु बॉल ग्रीप होत नाहीये. सोहम 1 धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 12. 4 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा झाल्यात. एक चांगला टॅपचा फटका इथेही 1 धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 13. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. तुषार रेवाले. मॅच सुरू असताना कुठल्याही खेळाडूंना विनंती आहे की बॉलचा फर काढू नये. नो बॉलचा इशारा आणि ते चांगला फटका. नो +1 2 धावा येत आहेत. असा फटका या अगोदर मारायला पाहिजे होता मयूर आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 15. अजूनही 14 धावा पाहिजे. 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगला फटका. बघूया आता अंपायरचा सिग्नल. 1च धाव मयूरला मिळताना दिसेल आणि या सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैत्री टायटन्स या टीमची धावसंख्या अखेर स्कोअर बोर्डवरती बिनगडी बाद 16 रन म्हणजे आता 12 बॉलमध्ये अजूनही 13 करायचे आहेत. जाऊया डीजेकडे. ऐकूया एक चांगलं संगीत. तर हा सामना जिंकतो तो थेट क्वालिफाय होईल. 12 बॉल 13 धावांची आवश्यकता. शक्ती पिल्ले बॉलिंगसाठी आलाय. पहिला बॉल लेग स्पिन केलाय. टप्पा पडण्याचा आतमध्ये आणलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 1 डॉट बॉल पर्सेंट आता दबाव वाढवेल. 11 बॉल 13 धावांची आवश्यकता. सामना सोपा नाही आहे दोन्ही टीमसाठी. खूप चांगला ड्राईव्ह आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल प्रथमेशला. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही 12 करायचे आहेत. 10 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. शक्ती पिल्ले राऊंड विकेटने. ओहो काय गोलंदाजी आहे. यष्ट्यांचा वेध घेतला कारण LED बेल्स ब्लिंक झालेले आहेत. टप्पा पडल्यानंतर किती घरकन आतमध्ये आला बॉल आणि क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद. बॅटिंग साठी चाललाय संकेत मालुसरे. शक्ती पिल्लेच्या विरोधामध्ये आता कसं चेंडू ही युटिलाइज करेल आपल्याला बघायचं आहे. कारण आता सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे. मैत्री टायटन्स या सामना जिंकण्यासाठी 9 बॉल 12. काय गोलंदाजी करतोय शक्ती पिल्ले.
हातभर चेंडूला वळण देतोय. लेग कटर चांगला करतोय. ओहो स्वीपचा फटका इथे अक्कल संकेतचा चांगला फटका आहे. 1 रन इथे मिळते. आनंद आळव आणि सचिन पोळ यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. ओहो विकेट कीपर न लाईन मिस केली. चला आता ऑनफिल्ड पंचांना चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी, परंतु ऑनफिल्ड पंच सांगतात की बॅटला कुठेतरी ब्रश होऊन बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. शक्ती पिल्ले यांची चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. प्रत्येक बॉलवरती प्रेसिशन आपल्याला पाहायला मिळतो. मैत्री टायटन्स आणि विरोधामध्ये पीपी बिलीव असा आजच्या दिवसातला पहिला विद्यमान सामना तुम्ही पाहताय. टॉस इथे जिंकला. मैत्री टायटन्सनं प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना पीपी बिलीव या टीमने धाबा बनवल्या 28 आणि 29 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं आहे. हॅलो आणखीन एक डॉट बॉल आलाय म्हणजे आता सामन्याचं गणित आता बिघडलेलं आहे मैत्री टायटन्स या टीमसाठी. कारण आता येणारे 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत मैत्री टायटन्स या टीमला 10. आता सामना सोपा नाहीये. 6 बॉल आणि 10 धाबांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी शक्ती पिल्ले यांची आपल्याला पाहायला मिळाली. दादा थोडासा आवाज दे रे. 6 बॉल आणि 10 धावा. पाच बॉल आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धाबा. खूप चांगली गोलंदाजी सध्या होते सोमयाची. ओहो चांगला फटका, चांगला ड्राईव्ह केलाय आणि पहा 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. प्रथमेशच्या बॅट मधून मच नीडेड चौकार आलाय. म्हणजे आता सामन्याचं गणित बघूया. संगीताला आवाज देता तर माईकला सुद्धा आवाज द्या. 4 बॉल. यस यस थँक्यू डीजे. आणि 5 धाबांची आवश्यकता आहे. सामना आता अगदी झुकलाय मैत्री टायटन्स या टीमच्या बाजूने. तरी सुद्धा सामना संपलेला नाहीये. फुलर लाईनचा बॉल फटका तर चांगला आहे. इथे 1 धाव मात्र मिळताना दिसेल प्रथमेशला. आता स्ट्राईक लागे संकेत मालुसरे. म्हणजे येणारे आता 3 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. थोडासा प्रेशर वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. ओव्हर ड्राईव्ह केलाय.
एक रन तर चोरली, म्हणजे आता 2 बॉल 3, 2 बॉल 3 आणि कंपल्सरी आता चेसिंग आहे. स्पर्धेतला नियम तुम्हाला सांगतोय, या तिन्ही धावा तुम्हाला काढायच्या आहेत, लक्षात घ्या. हा स्पर्धेतला नियम आहे, कंपल्सरी टार्गेट चेस आहे. 2 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता. मित्रांनो, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 2 बॉल 3 आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस असाच असतो. ओहो, चांगला ड्राईव्ह, चांगली फिल्डिंग आहे, खूप चांगली फिल्डिंग. आता कठीण लक्ष्य आहे असं वाटतंय. 1 बॉल 2 रन. मित्रांनो, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सामना कोणीही जिंकू दे, परंतु आपल्या सेक्टर 18 प्रीमियर लीगचा विजय झाला पाहिजे. 1 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. संकेत मालुसरे, बघूया काय रिॲक्ट होईल. संकेत या बॉलवरती कसा रिॲक्ट होईल आपल्याला बघायचं आहे. 1 बॉल 2 रन. ओहो, हुलकावणी दिलेली आहे सोहमनं संकेतला. हे क्रिकेटमध्ये असतं, क्रिकेटमध्ये चालतं. 1 बॉल, पुन्हा एकदा 2 धाबांची आवश्यकता आहे. आणि 9+1 2 धाबा संकेत मालुसरेनं पटकावलेल्या आहेत. आणि दोन्ही संघांना विनंती आहे, आपली फिल्डिंग करून घ्या. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग करून घ्या. चला स्टार्ट करा. चला चला